हाय हॅलो नमस्कार, मी पूनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज शनिवार आहे, ह्यांना सुट्टी आहे ह्यांना सुट्टी आहे आणि आमचं आज निवांत चाललेलं आहे। बाकी सगळं घरातली कामं काही सकाळची असतात ते आवरलेली आहेत आणि आम्ही आता इथं पिझ्झा करणार आहे। ह्यांना पिझ्झा खायचा आहे तर आज आम्ही पिझ्झा बनवणार आहे। तर श्रीषाचा गोंधळ चालू आहे। श्रीषाला काही आज आंघोळ घातलेली नाही आहे, तिला काल वॅक्सिन दिलंय, 9 महिने पूर्ण झाले तिला, तर त्याचं वॅक्सिन दिलेलं आहे, त्यामुळे तिला आजच्या दिवस आंघोळ घालणार नाही। आज पावसाचं पण वातावरण आहे, तर आज बनवूया पिझ्झा। तर इथे ना मी आज पिझ्झा बनवतीये। तर मी पिझ्झासाठी पिझ्झा बेस घेतलाय, त्यानंतर थोडंसं पनीर घेतलंय, थोडंसं टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा आणि रेड चिली सॉस हे खाताना टाकणार आहे, आणि हे चीज घेतलंय थोडंसं, आणि हे टोमॅटो केचप हे पण खातानाच घेणार आहे, आणि हे पिझ्झाच्या ज्या चटण्या असतात ना ग्रीन आणि रेड ते घेतलेत, आणि थोडंसं आपल्याला तिखट पाहिजे ना आम्हाला, म्हणून मी थोडासा आपला रेग्युलर कांदा मसाला थोडासा टाकणार आहे। तर सिंपल करणार आहे, एवढं हॉटेल सारखं किंवा तसलं काही करणार नाही, आपलं घरगुती सिंपल करणार आहे। बघूया। तर इथे ना मी आधी बेसला आहे ना रेड चिल्ली म्हणून आहे ते लावून घेते सगळ्या बेसवरती। थोडंसं लावून घेते, बाहेर खाण्यापेक्षा घरी केलेला पिझ्झा परवडतो, बाहेर काय नाही, आणि टेस्टी पण लागतो, असेच बनवते ते। आम्ही तर बाहेर पिझ्झा खात नाही, घरीच बनवतो असं पिझ्झा। जे घरात अवेलेबल भाज्या आहेत त्या मी टाकत असते, असं काही नाही। आता आज एवढंच होतं आज, त्यामुळे आज सिंपलच करणार। तर इथं मी ह्याला हे लावून घेतलंय रेड चिल्ली, ह्याच्यावर थोडंसं तिखट पाहिजे म्हणून थोडंसं आपला कांदा मसाला। कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, मला आवडतं म्हणून मी टाकते। हे टोमॅटो, पनीर, टोमॅटो हे जास्त टाकायचं, जरा पनीर पण जास्त टाकायचं, कांदा पण टाकायचा। तुम्हाला ज्या भाज्या जास्त आवडतात त्या तुम्ही टाकू शकता। थोडीशी कोथिंबीर, आणि हे चीज। चीज असं खिसून टाकते मी। एकदम साध्या पद्धतीने केलेला, एकदम सोपा आणि साधा, आणि खायला पण चांगला लागतो।
चीज जरा जास्त टाकायचं. आणि हा आपला पिझ्झा तयार. आणि मी आता भाजायला ठेवते. भाजून झाल्यानंतर मग दाखवते. तर इथे ना आता पिझ्झा आपला भाजून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. मस्त असं ह्याच्यावरती जे चीज टाकलं होतं ना ते मस्त वितळलंय आणि छानपैकी भाजलाय. करपला नाही, काय नाही, मस्त भाजलाय. ओव्हन मध्ये भाजतो तसाच पिझ्झा भाजला गेलेला आहे. छान वास येतोय, मस्त वास येतोय बघा. आणि हा दुसरा पिझ्झा आहे तो आपण भाजायला ठेवूया. थोडंसं बटर लावून घेतलंय. झाकण ठेवून द्यायचं जरा. आणि हा पिझ्झा आता नेट एक खायला. आता मी हा पिझ्झा भाजून घेतलेला आहे. आता मी ह्याला कट करून घेते. पिझ्झा कटर आहे त्याने कट करून घेणार आहे. कट करायच्या अगोदर हे टाकून घेते वरती खायला. थोडंसं टोमॅटो केचप. आणि मी आता ह्याला कट करून घेते. मी आता ह्याला छानपैकी कट करून घेतलंय. हा आहे आपला रेडी पिझ्झा. या खायला तुम्ही पण. यम्मी यम्मी. छान झालंय पिझ्झा. या यम्मी यम्मी पिझ्झा खायला. आम्ही दोघं पण खातोय. श्रीशाने खाल्लाय गाजरची प्युरी. कसा आहे? मस्त आहे. आपल्याला हवा तसा. छान झालं पिझ्झा. सुशा काय पाहिजे तुला? पडलं ना ते टाकून दे. चला हाय कर. हाय हाय कर बाळा. हाय. लादायची की पोरगी माझी. कसा वाटला माझा पिझ्झा? एकदम साधा, सोपा आणि जास्त क्वांटिटीमध्ये नाही आहे आणि जास्त भाज्या पण नाही, जास्त मटेरियल पण नाही. एकदम साध्या आणि सोपी रेसिपी आहे. तर तुम्हाला पण आवडला तर नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.